नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मी महान पराक्रमी आहे असं कुणी समजण्याचं कारण नाही. हसन मुश्रीफांना सतेज पाटलांविषयी पोटशूळ. एकीकडे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, जिल्ह्यातील 10 आमदार, खासदार अशा सत्तेच्या जोरावर कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या महायुतीला 45 जागांवर बहुमत मिळाले असले तरी त्या तुलनेत विरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील एक हाती 35 जागा जिंकल्याने महायुतीच्या नेत्यांना त्याचे चांगलेच पोटशूळ उठल्याचं दिसत आहे. यापूर्वी सतेज पाटील यांनी निवडणूक लढवण्यापेक्षा महायुतीला पाठिंबा देण्याचे वक्तव्य केलं होतं. आता हा विजय म्हणजे महान पराक्रम समजण्याचे कारण नाही, असा संताप वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्याविषयी बोलून दाखवला. महायुती होण्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेवर सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची आणि मंत्री मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची सत्ता होती. राज्यातील सत्ताबदल आणि ईडी कारवाईच्या पार्श्वभूमीवर मुश्रीफ हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर महायुतीत सहभागी झाले. पण सतेज पाटील हे महाविकास आघाडीत राहिले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांची भूमिका स्वतःच्या राजकीय सोयीनुसार बदलली. नगरपालिका निवडणुकीत तर कट्टर विरोधकांशी केलेली अनपेक्षित हातमिळवणी ही चर्चेचा विषय बनली. आता महानगरपालिका निवडणुकीत महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मुश्रीफ यांनी 15 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील केवळ 4च विजयी झाले. याची खंत न बाळगता उलट याचा राग त्यांनी सतेज पाटील यांच्यावरच काढण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. महायुतीच्या विजयी नगरसेवकांचा आज सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांनाच टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. हा विजय म्हणजे महान पराक्रम समजण्याचं कारण नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. शहरात त्यांचे संघटन असल्याने सतेज पाटील यांना इतक्या जागा मिळाल्याचे सांगताना महायुतीत समन्वयाचा अभाव असल्याची कबुलीही मुश्रीफ यांनी दिली. दरम्यान नवनियुक्त नगरसेवकांना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर यांनी संघटित राहण्याचे धडे दिले. कधी काळी काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेस महापालिकेच्या सत्तेतील कारभारी होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने महायुतीत 15 जागा लढवल्या. यातील 4 जागांवर विजय मिळवला. पण महापालिकेच्या सत्तेत पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे संख्याबळ एकेरी झालं आहे. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापतीपद भूषवलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक राष्ट्रवादीला रामराम करून भाजप आणि शिवसेनेत दाखल झाले आहेत. याचाच फटका या निवडणुकीत राष्ट्रवादीला बसल्याचं चित्र आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.